पाहायला मिळते आहे। पहिला बॉल पडेल तिसरा सामना, अर्थात चौथ्या रणनीतीत तिसरा सामना। सामन्याला सुरुवात साहिल, पहिला बॉल हेमंतच्या अगेन्स्ट। पहिला चेंडू आडव्या बाटने पहिल्या बॉलला पाठवलाय ऑन साइडला, सीमारेषेच्या बाहेर, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर। रन्स मिळतील 4, हा आलाय चौकार। स्लॉक स्वीप करत असताना चौकार ठोकलाय अफलातून। आकर्षक सुरुवात या सामन्याची झाली आहे। हा कर्णधार आहे संघाचा, नेता, दिशादर्शक, तारणहार। गेले अनेक वर्ष सातत्याने ज्याने मात्र मैदानं गाजवली आहेत, प्रत्येक मैदानावरती त्याचीच हवा, अशा स्वरूपाची बॅटिंग करतो हा भावा। पुढचा बॉल याही वेळेला समोरच्या दिशेने स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, आकर्षक षटकार। डाऊन द ग्राउंड, समोरच्या दिशेने, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर। एकच फाईट आणि वातावरण टाईट जणू काय केलंय। पहिल्या बॉलवरती चौकार, दुसरा बॉल षटकार, मॅच बॉल आलाय। मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय। अर्थात आपण पाहतो हेमंत उतेकर बॅटिंग करतोय, त्याचे इंटेन्शन क्लिअर आहेत, केवळ मोठे स्ट्रोक खेळायचे। आणि या सिक्सरच्या बॉलवरती कालच्या रात्रीमध्ये राहुल सातवने मारलेला तो स्ट्रोक अगदी डोंगरात मारला होता, आणि तदनंतरचा हा स्ट्रोक पाहण्याजोगे राहिला। पुढचा बॉल आडवा बाटने, इथे झेल निसटलाय। अपील करण्यात येते परंतु बॉल वेगाने आला। स्मशांत शांतता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली, कारण ही कॅच नव्हती तरी मॅच होती। बॅटची लीडिंग एज घेतली होती। काय घडलं एक्झॅक्टली पहा। अगदी मला काही अंशी वाटलं ना की ग्लोव्स कारणास्तव हा बॉल हातामध्ये विसावू शकला नाही। प्रॉपर ग्लोव्स तुमचे असायला हवेत। मागील मॅच मध्ये जिथे आपण सिद्धेश सेठ यांना पाहिलं होतं, प्रॉपर ग्लोव्स ने ते मैदानाच्या आतमध्ये उतरले होते। पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा साहिल, उजव्या रेषेच्या बाहेर, वाईड यॉर्कर, दिशाहीन राहिलाय। अतिरिक्त धाव 11 धावा धावफलकावरती येत असताना पाहायला मिळत आहेत। 11 ऑन दी बोर्ड, पहिलं षटक इथे प्रगतीपथावरती असताना पाहायला मिळत आहे। 11 धावा धावफलकावरती आहेत। दर्जेदार क्रिकेटची पर्वणी पोलादपूर तालुका प्रीमियर लीग डे अँड नाईट स्वरूपामध्ये खेळवली जाते। त्यामध्ये एक ओपनचा थरार तडका देण्यात आला, आणि तथा आपण या पोलादपूर तालुक्या नगरीमध्ये हा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा पाहत आहोत। ऑन साइडला खेळ आहे, डीप मध्ये प्रोडक्शन नाही आहे। क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, तद्वर मात्र एक सिंगल कंप्लीट झाली आहे। डबलचा प्रयत्न झाला, 2 धावा एकंदरीत कंप्लीट होत आहेत। शॉर्ट बॅकलेफ्टनेही चांगले स्ट्रोक अटेम्प्ट करतो हा खेळाडू। तिथे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत हेमंत उतेकरला, संघाची धावसंख्या 13। पहिल्या षटक प्रगतीपथावरती आहे। पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठे स्ट्रोक आले। सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर दोन्ही आघाडीचे बॅटर पारंगत आहेत या साऱ्या गोष्टी करण्यासाठी। संघाची धावसंख्या तिथे 13 धावा धावफलकावरती आहेत। पहिल्या षटक प्रगतीपथावरती असताना इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये धावा फार महत्वाच्या राहतील। धावा बनवणं ही फार गरजेची आवश्यकता राहिली आहे। यावेळेला देखील आणखीन एक धमाका, चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर। या फटक्यामध्ये होतं वजन, धावा मिळतील त्या संपूर्ण अर्धा डझन। पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन होय, दक्षिण रायगडाची 1 नंबर ची असोसिएशन आहे। आणि यंगस्टार पोलादपूरचं हे आयोजन, सिद्धेश सेठ युवा मंच जे हे पुरस्कृत केलेली स्पर्धा आज आपण पाहतो आहोत। एक दमदार आणि देखणं दैदिप्यमान असं आयोजन स्वतः संपूर्ण आयोजक या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत।
स्कोर कार्ड वरती 19 बनलात. चित्तथरारक लढतीच्या दरम्यान वन साइड हिरो हेमंत उतेकर बॅटिंग करतोय. त्याने जी बॅटिंग केली आहे ना, जणू काही मैदानावरती तो बरसला, तुटून पडलाय. डिटर्जंटचा वापरच केला नाही गोलंदाजाची धुलाई करताना, अगदी धू धुतलंय. लोअर फुल टोच होता. एक्सा कबरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक, डीप एक्सा कबर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, रन्स मिळतील 4. आलाय चौकार. रात्रीपासून अनेक ठिकाणी चर्चा होतीये. या स्पर्धेची चर्चा इंस्टाग्राम वरती सर्वाधिक चालू आहे. आणि एक रील स्टार अर्थात पोलादपूर तालुक्याचं एक छोटंसं गाव नाणेघोल, या गावामधून येणारा नाणेघोल गावचा अर्जुन गोळे याचा इंस्टाग्राम पेज आहे. अर्जुन इडीच, अनुज इडीच. तर अर्थात अनुज गोळेचं मी कौतुक करावं तितकंसं कमी आहे, कारण त्याने प्रत्येकाची रील्स बनवली आहे. प्रत्येक मॅच नंतर तो रील्स बनवतोय, प्रत्येक मॅच नंतर त्याचे अपडेट्स येतात. जर तुम्ही इंस्टाग्रामवरती नवीन असाल तर अनुज इडीच या पेजला तुम्ही फॉलो करायला विसरू नका, कारण या स्पर्धेच्या प्रत्येकाच्या रील्स तुम्हाला पाहायला मिळतील. पहिल्या मॅचमध्ये हेमंत उतेकरने जसा फलंदाजाला बाद केला, लगेचच काही क्षणात ती रील्स आपल्यापर्यंत पोहोचली होती. अनुज इडीच अर्थात अनुज गोळे, पोलादपूर तालुक्याचे एक छोटंसं गाव नाणेघोल, या गावचा सुपुत्र आणि अनेक खुल्या गटाच्या खेळाडूंच्याही रील्स तो बनवतोय. परंतु कटाक्षाने पोलादपूर प्रीमियर लीग वरती त्याने बनवलेल्या रील्स या कौतुकाची बाब आहे. यावेळेला हेलिकॉप्टर डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, इट्स आउट ऑफ द पार्क, षटकार. खेळाडू अद्याप आलेला नाहीये. पुढचा बॉल यावेळेला पंचांकडे अपील करण्यात आली आहे. अनप्लेबल डिलिव्हरी होती, वेगाने टाकला योगेश शिलारने. अगदी शरीर भेदक मारा अक्षय भोसलेच्या अगेन्स्ट जो मात्र पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या संघाची धावसंख्या 35. यावेळेला देखील हेलिकॉप्टर खेळ आहे, मिस टायमिंग आहे. अजित चेंडूच्या खाली येतोय आणि हा हेलिकॉप्टर झाला क्रॅश. फलंदाज क्रमांक पहिला अक्षय भोसले बाद. साहेब यांना पाहताय, अगदी त्याच वेळेला स्वप्नीलजी चोरगे साहेब, विनयजी दीक्षित साहेब यांना तुम्ही एका स्टेजवरती पाहत आहात. खरं तर या पोलादपूर नगरीचं वैभव आहे. अर्थात एका बाजूला पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकारली जाते, आदरणीय सिद्धेजी सेठ साहेब, विनयजी दीक्षित साहेब,
विनायकजी दीक्षित साहेब यांचे विशेष करून कौतुक, कारण कालच्या खुल्या गटामधील जी काही स्पर्धा तुम्ही पाहिली आणि अनुभवली ती सिद्धेश शेठ युवा मंच आणि त्याच वेळेला विनायकजी दीक्षित साहेब, मंगेजी बेलोसे साहेब यांच्या माध्यमातून, आणि त्याच वेळेला ही स्पर्धा जी मात्र पाहायला मिळाली होती. स्क्रीनवरती सध्या घडीला तुम्ही पाहत आहात या तिन्ही मान्यवरांना तथा या स्पर्धेचा आस्वाद घेत असताना पाहायला मिळत आहेत. अगदी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर खजिनदार साहेबांची उपस्थिती देखील स्वतःहून या ठिकाणी आपण प्रत्येक रात्रीमध्ये पाहिली. पंचांकडे अपील करण्यात आली आहे. नवीन भारत दीपक मैदानाच्या आतमध्ये दीपक जाधव दाखल झालाय लेग बाईटच्या स्वरूपामधून. एक धाव इथे अर्जित करण्यात आली आहे. या षटकामध्ये योगेशच्या अगेन्स्ट रन्स आल्यात. 2 बॉल 2 षटकार. तदनंतर मॅच मध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. स्कोर कार्डवरती धाबा आहेत त्या 30, तर जिथे 36 धाबा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. 36 ऑन दी बोर्ड. पहिला चेंडू फेस करण्यासाठी सध्या घडीला स्ट्रायकर इनवरती बॅटर, जो मात्र या षटकामध्ये हेमंत होतेकर पाहायला मिळतो. या षटकाचा पहिला बॉल तो फेस करेल, कारण पहिलं षटक त्याने बॅटिंग केली होती. पहिल्या षटकामध्ये त्याचा खेळ पाहायला मिळाला. स्कोर कार्डवरती धावा सध्या घडीला आपण 36 पाहत आहोत. 36 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. पुढचा बॉल योगेश शेलार हलक्या हाताने संयमाने खेळले. धीरोधार्तता पहा किती चांगली आहे. टेम्परामेंट आहे. डोक्यावरती बर्फ ठेवलाय. 2 षटकांचा खेळ संपला. स्कोर कार्डवरती धावा आहेत तर एकंदरीत 37 ऑन दी बोर्ड आहेत. सदतीस धावा धावफलकावरती आहेत. 37 ऑन दी बोर्ड. 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अजित चोरघेला आपण पाहत आहोत. एक झेल अफलातून त्याने टिपला. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळलाय. हेमंत होतेकर अनस्टॉपेबल बॅटिंग. हेमंत होतेकर शो मस्ट गो ऑन. त्याने ठोकलाय षटकार. सुर्वेशे सर यांचं देखील आगमन होत असताना आपण पाहत आहोत. शिंदे सर आणि अगदी त्याच वेळेला त्यांच्या साथीला पहा एक बाब आवर्जून पाहायला मिळाली. मोरे सर यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. तिन्ही जिवलग मित्र आहेत. आपण स्वतः शिक्षकां पेशाच्या पलीकडे त्यांचं क्रिकेटवरती असणारं नितांत प्रेम, त्यांचे एकीचं बळ, मला वाटतं आगामी कालावधीमध्ये ना सिद्धेश शेठ आणि अगदी त्याच वेळेला आपण विनायक दीक्षित यांच्या नावाच्या आणि यांच्या मैत्रीच्या शपथा जशा पोलादपूर तालुक्यामध्ये घेतल्या जातात, या तिन्ही मित्रांच्याही शपथा येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चित घेतल्या जातील. कारण तितकं घट्ट मैत्रीचं नातं आहे. जिथे कुठे जायचं ना स्पर्धा पाहायला आपण तिघे सोबत जायचं. आणि सुरेशी सर स्वतः स्पोर्ट्समॅन देखील आहेत. त्यांच्या माध्यमातून सायकल या स्पर्धेला लाभलेली आहे. खरं तर कौतुक करावं तितकंसं कमी आहे त्यांचं.
बॅकफुटला आले, ऑन साईडला केला, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग लेग मध्ये, तिथे मात्र काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक तैनात होता. रन्स कंप्लीट होतात त्या दोन. चुकी झाली, हलगर्जीपणा दाखवला क्षेत्ररक्षकाने. गेट 1/1 ची जणू का ऑफर होती, जी मात्र मैदानाच्या आतमध्ये धावा कंप्लीट झाल्यात. रन्स आल्या दोन. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 45 धावा धावफलकावरती आहेत. 45 रन्स ऑन दी बोर्ड. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी किरण वॉरियर्स भोगाव आणि जय मल्हार प्राप्ती 11 कुंभळवणे हे दोन पहिल्या मॅच मधील विजेते संघ आमने सामने येत असताना पाहायला मिळतात. तिसरा सामना चालू आहे. आजच्या दिवशी मात्र 5 सामने कव्हर करण्यात येतील. यावेळेला देखील आडवा बाटणे केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. या मॅचची सर्वाधिक मोठी विकेट चिकूने झेल टिपला. फलंदाज बाद. हेमंत तौतेकर होतोय ते बाद. अफलातून खेळी त्याने साकारली. कर्णधार पदाला त्यांनी या भूमिकेला न्याय दिला. आघाडीला येत असताना त्याने कित्येक स्पर्धा गाजवल्यात. आज त्याच भूमिकेवरती येत असताना चांगली फलंदाजी केली आहे. स्कोर कार्ड वरती 45. फलंदाज क्रमांक दुसरा बाद होत असताना पाहायला मिळतोय. तर मागील मॅचचा हिरो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना आदित्य कदम मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. केतन दादा खाडे युवा मंच धामण देवी या टीम साठी तो खेळत असताना नेहमी पाहायला मिळाला. परंतु आज संधी मिळाली आहे किरण वॉरियर्स बुगाव या टीमच्या माध्यमातून आणि तो मैदानावरती खेळतोय. रायगड आणि रत्नागिरीच्या बॉर्डर वरती असलेले एक छोटस गाव, ज्या गावाने क्रिकेटमध्ये नेहमीच काही ना काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न केला, तो अर्थातच धामणदेवी. आणि या धामणदेवी गावाला बिलॉंग करणारा आदित्य कदम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चिक्कू हल्लीच्या घडीला जर का आपण बैलांना क्रिकेटवरती जास्तीचं भर देतो, काही वेळेला तो 12वा खेळाडू म्हणून पाहायला मिळायचा, किंवा काही वेळेला कॅल्क्युलेशनसाठी अनेक वेळेला गुणलेखकासोबतचे त्याची वादावाद नेहमी पाहायला मिळायची. आज चिकून एक चांगला झेल टिपलाय, तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेला लोअर फुल टोस आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती आदित्य कदमने ठोकलाय षटकार. केतनजी खाडे साहेब आनंदित राहतील असतील, कारण या खेळाडूने केलेला कामकाज हा नेहमी चांगल्या दर्जाचा पाहायला मिळालाय. उजव्या शीच्या बाहेरचा कट करण्याचा प्रयत्न थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 51 धावा, अर्धशतक कंप्लीट झालंय. किरण वॉरियर्स भोगाव टीमचं हाफ सेंचुरी कंप्लीट झालेली पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहत आहोत 51 आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. शॉट फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला होता, जिथून एक सिंगल मिळते. जिथे धावफलकावरती धावा सध्या घडीला आपण 52 पाहत आहोत. 52 धावा धावफलकावरती आहेत. संघाची धावसंख्या 52. पाण्याची मागणी करण्यात आली आहे. चला पाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. आज खऱ्या अर्थानं पाणी आणि बॉल साठी व्यवस्था पाहण्यासाठी आपण खरं तर पाहिलं ना, तर आजच्या दिवसा आणि आजच्या दिवशी खास करून आज आपण प्रदीपजी शिंदे यांना आपण पाहत आहात. खरं तर त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून देखभालीची भूमिका अदा करण्यात आली आहे. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये हे 12वे खेळाडू मैदानावरती दाखल झाले आहेत. एक वेळ आपल्याकडे स्कोर कार्ड वरती धावा बनल्यात तर 52. दोन फलंदाज बाद झालेत. किरण वॉरियर्स बोगाव टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि जी साऊंड निखिलजी कापडेकर यांच्याकडे जाऊन एक मधुर संगीत ऐकू.
अगदी परमनंट खजिनदार सुनीलजी उतेकर साहेब यांना देखील आपण पाहत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून, अर्थात या चौथ्या रजनीच्या माध्यमातून. 52 धावा धावफलकावरती आहेत. आज स्वप्नीलजी चोरगे साहेब उपाध्यक्ष यांच्याकडे आज तारेवरची कसरत आहे, कारण संपूर्ण मैदानावर ते सातत्याने त्यांची भ्रमंती आज मात्र पाहायला मिळते. आणि आज सर्चिंग आणि स्ट्रिंग ऑपरेशन सातत्याने करतायत बॉलसाठी, कारण चेंडू मैदानाच्या बाहेर जाऊ नये त्यासाठी ते स्ट्रिंग ऑपरेशन करतात. कौतुक या बाबीचं मी निश्चित करेन. स्कोर कार्डवरती धावा त्या 52, 52 ऑन दी बोर्ड. गोलंदाजीमध्ये फेरबदल. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर एक्स्ट्रा कव्हरला खेळ आहे, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट होते, केवळ एक सिंगल घेतली. पहा, संयमाने मैदानाच्या आतमध्ये खेळणं गरजेचं राहतं. क्रिकेटमध्ये आपल्याकडे धीरोदार्तता आणि संयम असणं फार आवश्यक राहतं, आणि तो खेळ मैदानाच्या आतमध्ये आदित्यकडून पाहायला मिळाला. षटकार ठोकल्यानंतर काही अंशी मागील मॅचमध्ये मी एक फलंदाज पाहिला होता, सूरज सोनावणे. 3 षटकार त्याने ठोकले होते. 5 बॉलमध्ये 21 धावा बनवल्या, परंतु 6वा बॉल देखील सीमारेषेच्या बाहेर जाण्यामध्ये तो अपयशी राहिला आणि तिथे तो बाद झाला. संघाच्या अडचणी तिथून वाढल्या. परंतु या मॅचमध्ये आदित्य तसं काही करत नाहीये. कोणत्याही संघावरती अडचणी उडावू नयेत त्यासाठी तो संयमाने बॅटिंग करतोय. क्रिकेटमध्ये या गोष्टी महत्त्वाच्या राहतात. भक्कम तंत्र असावं लागतं, टेम्परामेंट तुमची चांगली असावी लागते, तुमच्या बॅटिंगचा क्लास चांगला असावा लागतो, आणि काही वेळेला गवंड्याप्रमाणे काम करावं लागतं. गवंडी जसा विटेवरती वीट रचतो तसं फलंदाजाला धावेवरती धाव रचत इथे धावांची एक मोठी भिंत उभी करावी लागते. आडवा बाटणी खेळण्याचा प्रयत्न पण चांगल्या अपील करण्यात येते. डायरेक्ट हिट झालाय. सुपर हिट राहील का? जिथे क्षेत्ररक्षकांनी अपील करण्यात आली, या तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलाय. आज रोबोटच्या अगदी शैलीमध्ये पंचांची भूमिका अदा करणारे नंदूजी मांडे सर यांच्याकडे आपण वळूयात, कारण त्यांचे आजचे डिसिजन काहीसे त्या स्वरूपाचे होते. हे आपण त्यांच्याकडे वळतो. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे. स्कोर कार्डवरती धावा सदर घडीला 53 आहेत. 53 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 53 रन्स ऑन दी बोर्ड. स्कोर कार्डवरती 53 आहेत. 2 फलंदाज बाद. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात आलाय आणि त्याची शहानिशा होईल. काही क्षणामध्ये हा निर्णय आपल्यापर्यंत निश्चितच पोहोचेल. सर्व अँगलने या गोष्टीची शहानिशा करण्यात येते, कारण डायरेक्ट हिट झालाय. चला क्षेत्ररक्षण शोधून घ्या, क्षेत्ररक्षण शोधून घ्या. नॉट आउट, बॅटर नॉट आउट असेल, रन्स कंप्लीट झाले. चला क्षेत्ररक्षण त्वरित शोधून घ्या. प्रत्येक गोष्टीच्या जिथे सेलिब्रेशन साठी तुम्ही एकत्रित येऊ नये याकडे मी आवर्जून लक्ष वेधेन, कारण विदिन 30 मिनिट्स मध्ये तुम्हाला 5 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. लेग बाईटच्या स्वरूपामधून ही रन्स कंप्लीट झालेली पाहायला मिळाली होती. गोलंदाज पुन्हा एकदा योगेश शिलार. उजव्या यष्टीच्या बाहेर यावेळेचा चेंडू इथे मात्र पाहायला मिळालाय. पुन्हा हे प्रयत्न झालेत. क्विक सिंगल घेतली. एक धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये ही धाव आपण पाहत आहोत. योगेश शेलारच्या गोलंदाजीची शैली काहीशी निराळी आहे. काही वेळेला तर मला तो अनेक वेळेला केदार जाधव वाटतो, कधी लतीश मलिंगा वाटतो, कधी तो साइड आर्म अँगलने गोलंदाजी करतो, कारण त्याचे जे आर्म्स आहेत गोलंदाजी करत असताना हे अगदी आपण 360 डिग्री मध्ये जे फिरत असताना पाहायला मिळाले. साइड आर्मने तो गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होईल. यावेळेचा फटका समोरच्या दिशेने फसलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. अफलातून झेल फलंदाज दीपक जाधव बाद. भाग्यवान विजेता आपल्याला आजच्या दिवसाचा कोण आहे ते समजणार आहे. अगदी सुरवसे सर यांच्या शुभ हस्ते आपण पहिला नंबर
जो कोणाचा आहे तो आपण काढतो आहोत. नंबर आहे 25, फॉर्म नंबर 25 आजच्या दिवसाचा. आणि भाग्यवान विजेत्याचं नाव आहे साहिश पालकर, जो राहिलाय पहिला आजचा 4थ्या दिवसाचा विजेता. यावेळेला देखील आपण पाहतो थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतलाय. साहिश पालकर हे नाव आपण नोट करणार आहोत, कारण शुक्रवारी तुम्हाला संपूर्ण प्राइज दिले जाणार आहेत. शुक्रवारी यायला विसरू नका. शुक्रवारी संपूर्ण प्राइजेस तुम्हाला दिले जातील. पहा, सिद्धीजी सेठ साहेब स्वतः उपस्थित पाहायला मिळतात, परंतु त्यांच्या बॅटमधून निघालेला तो षटकार, स्वप्नीलजी चोरगे साहेब यांनी लगावलेलं ते 500 रुपयाचं पारितोषिक आणि त्यांनी जे ते काही देऊ केलं होतं, आणि संदीपजी कदम सर यांच्या माध्यमातून एकंदरीत एक षटकार 1000चा होता. उजव्या यष्टीच्या बाहेर खाली राहिला हा बॉल. यष्टिरक्षकाला हुलकावणी दिली आहे. सिंगलला इथून कंप्लीट होईल. फनी इन्सिडेंट मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि पंचांच्याही चेहऱ्यावरती ते हास्य अगदी साफ झलकत आहे. कारण जो थ्रो झाला ना, फनी इन्सिडेंट आपण स्क्रीनवरती पाहू शकता. जसा थ्रो केला शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षकाने, अर्थात सरपंचांवरतीच हल्ला चढवला. ऍक्शन रिप्ले पहा. हा थ्रो केला अगदी सरपंचांकडेच. इथे मात्र रन्स इथून कंप्लीट झाली. 4 षटकांचा खेळ संपलाय 56-3. यांचं देखील आगमन होत आहे. सिद्धेश शेठ युवा मंच चे जे शिलेदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अभिषेक जांभळेकर, अर्थात कट्टर समर्थक सिद्धेजी सेठ साहेब यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि अगदी सिद्धेजी सेठ साहेब यांची सावलीही म्हणता येईल. मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 56-3. गोलंदाजी मार्क वरती फेरबदल करण्यात येत आहे. गोलंदाज अजित चोरगे गोलंदाजी मार्क वरती दाखल होत आहे. लोअर फुल टॉस आडवा बाटने चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील 4. हा येतोय खणखणीत चौकार. खरं तर बॅटने आपण पाहिल्यानंतर डेनिस लिलीने जी अल्युमिनियमची बॅट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वापरली, तिथून बॅटवरती निर्बंध आले. खरं तर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये बॅटीवरती जितकेसे निर्बंध नाही आहेत, कारण काही पंच मला तर वाटतं की आजही बॅटसाठी पंचांना न विचारता मैदानाच्या आतमध्ये 12वा खेळाडू मैदानावरती गेला आणि अगदी त्याच वेळेला आदित्यने कोणतीही जाणीव पंतांना करू दिली नाही. बॅटची मागणी केली आणि गणेशजी बाविस्कर सर यांच्या कार्याला हक्काचा, मानाचा आणि आदराचा सलाम. 2 रनची पेनल्टी. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. इथे चेंडू मात्र थेडी यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. हे 2 पंच आपण पाहिले ना, तर खरं तर सिद्धेश शेठ आवर्जून मी एक गोष्टीचा उल्लेख करेन. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होईल. यावेळेला समोरच्या दिशेने अफलातून स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ऋतिक सकपाळच्या बॅटमधून अनस्टॉपेबल स्ट्रोक, षटकार. पलकावरती आहेत हेमंत कोळी, एक लेजेंडरी क्रिकेटर. 6 बॉल 6 षटकार या माहुल कोळीवाड्याच्या खेळाडूने ठोकले. तर गणेशजी बाविस्कर घाटकोपरचे पंच. रायगड आणि ठाणे ही जी मॅच आहे ना,
कदापिही या दोन पंचांशिवाय एक्झिबिशन मॅच झालेली नाही. मग ती महाराष्ट्रात कुठेही उद्यात एक्झिबिशन मॅचसाठी स्पेशली या दोन पंचांना बोलावण्यात येतं. अनेक वेळेला नाशिकच्या शिर्डीमध्ये अगदी आपण पाहिलं शिर्डी प्रीमियर लीग या दोन्ही पंचांशिवाय झालेलीच नाही. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू जो दिशाहीन राहिला आहे, गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. पुढचा बॉल पुढे सरसावलेत यष्टीरक्षकाचा वेध, यष्टीचितरित्या ऋतिक सकपाळ बाद. नावेद मजगरकर डीजे मास्टरच्या भूमिकेमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये 66 धावा 67 धावा धावफलकावरती आहेत. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. बॅटर पुढे सरसावले होते. खेळपट्टीचा वापर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. गणेशजी बाविस्कर आणि अगदी त्याच वेळेला हेमंतजी कोळी अगदी जिवलग मित्र आहेत. सातत्याने चांगलं कामकाज त्यांच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळालं. आणि मला तर वाटतं की अनेक वेळेला अनेक स्पर्धा ज्या काही कव्हर केल्या जातात GB पॅनलच्या माध्यमातून, गणेशजी बाविस्कर सर यांच्या बाईकनेच ते जास्तीचं ट्रॅव्हल करतात. कारण हेमंत कोळींची कार असून देखील ते बाईकने ट्रॅव्हल करतात. कारण त्यांच्या मैत्रीचे अनेक चाहता वर्ग देखील आहे. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या सध्याच्या घडीला 67. 67 ऑन दी बोर्ड. उल्वे नोड मध्ये जिथे आपण पाहिलं एनआर पॅनल फार प्रसिद्ध होता, परंतु एनआर पॅनलला पाठी सारा GB पॅनल अग्रस्थानी राहिलाय. बॅकफुटला आले, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतो. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निलेश जाधव दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. परंतु PTPL ची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. सध्याच्या घडीला पाहणं आपण महाराष्ट्रामध्ये अनेक स्पर्धा येत आहेत. काहींनी तर केवळ सर या शब्दासाठी ही स्पर्धा आणली, परंतु आवर्जून आपण या PTPL सारखी ही स्पर्धा जी मात्र आपण पाहत आहोत, एक शब्द आणि एका शब्दासाठी अनेकांनी काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु ब्रँड इज ब्रँड, PTPL इज PTPL आहे. आणि PTPLचे खेळाडू किंवा या असोसिएशनचे खेळाडू महाराष्ट्रभर खेळतात याचा अभिमान आम्हाला आहे. मैदानाच्या आतमध्ये आला चौकार. संघाची धावसंख्या 4च्या मदतीने ओलांटी सीमारेषा बनल्यात त्या 71ला 4. कराच्या मदतीने जिथे 5 षटकांचा खेळ संपला होता, 71 धावा धावफलकावरती होत्या. ही धावफलक आता झपाट्याने पुढे सरकत आहे. रन्स आल्यात या मॅच मध्ये. आदित्य कदम चांगली बॅटिंग करतोय. निलेश जाधव नवीन ऍड झाला मैदानावरती, तो दाखल झालाय. त्याने दमखम दाखवलाय. एक गाणं आलं होतं मध्यंतरीच्या कालावधीमध्ये पोलादपूर तालुका प्रीमियर लीग आणि पोलादपूरच्या क्रिकेटसाठी. मला असं म्हणावं वाटतं ना, किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बास. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कितीही समोर आले ना तरी देखील हे असोसिएशन जे कामकाज करते किंवा खेळाडूंचं भवितव्य घडवतंय त्यालाही आपण 1 लाख मोलाचा सलाम द्यायलाच हवा. अवांतर धावेने सुरुवात झाली आहे षटकाची. गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज दाखल झाला विशाल जाधवला आपण पाहत आहोत. विशालने पहिला चेंडू अवांतर स्वरूपाचा हाताळलाय. एका शब्दासाठी अनेकांनी जिथे संसार मोडली, परंतु ही स्पर्धा त्याच डोलात त्याच रुबाबात पुन्हा एकदा जी मात्र पाहायला मिळाली. मिस टायमिंग स्ट्रोक राहिलाय. यष्टीरक्षक चेंडूच्या खाली येतोय. फलंदाज होईल आदित्य कदम बाद. किंग आणि त्याच्या अगेन्स्ट रामवर्धनी कापडे बुद्रुक दोन्ही टीमचे कॅप्टन. चला त्वरित या नेक्स्ट मॅच या आपण लगेच टॉस करणार आहोत.
नेक्स्ट मॅचचा टॉस एका बाजूला पाहायला मिळेल तो लक्षा किंग आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र पाहायला मिळणार आहे तो अर्थातच रामवर्धनी कापडे बुद्रुक. मला तर वाटतं मी काही वेळापूर्वी सिद्धीजी शेठ साहेब आणि विनायकजी दीक्षित साहेब यांच्या मैत्रीचा उल्लेख केला. तदनंतर तिन्ही सरांचा मी शिक्षकांचा उल्लेख केला. तिथून पुढे अजूनही 2 खेळाडू आहेत ज्यांच्या बाबतीमध्ये पोलादपूर नगरीमध्ये नेहमी चर्चा होते. एक सूरज सोनावणे आणि कल्पेश मोहिते. आता ते एकामेकाच्या अगेन्स्ट उतरणार आहेत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा बॉल ऑन साइडला केला, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल कंप्लीट झाली आहे. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती आहेत त्या 73ला 5. या पण पिटीपल येत असताना पाहायला येत असताना केवळ आपल्याला पाहण्याचाच आनंद घेता येणार नाही, कारण इथे येत असताना तुम्हालाही या स्पर्धेच्या माध्यमातून एक लिंक मिळते, एक स्कॅनर तुमच्या ग्रुपमध्ये येतोय. तो आवर्जून फॉर्म फिलअप करा आणि अर्थात तुम्ही भाग्यवान विजेते राहाल तर तुम्हाला भरघोस पारितोषिक जिंकता येतील. आणि ते शुक्रवारी ही भाग्यवान विजेत्यांना आपण पारितोषिक देणार आहोत. स्कोर कार्डवरती धाबा त्या 73, 5 फलंदाज बाद झालेत, परंतु पारितोषिक ओमकारजी घाडगे त्यांनाच आपण देणार आहोत ज्यांनी इंस्टाग्राम पेज सिद्धेश शेठ युवा मंच या पेजला ज्यांनी फॉलो केलाय त्यांनाच मिळतील ही भाग्यवान विजेत्यांना पारितोषिक. तुम्ही पेजला फॉलो केलेलं नसेल तर तुमचं पारितोषिक हे आणखीन एक नव्या विजेत्याला देण्यात येईल. त्याकरिता आपल्याला सिद्धेश शेठ युवा मंच या इंस्टाग्राम पेज वरती जाऊन आपण फॉलो करायला विसरू नका. स्कोर कार्ड वरती त्या 73, 5 फलंदाज बाद. शेवटचं षटक विशाल गोलंदाजी करतोय. शेवटच्या षटकाच्या दरम्यान खोलातला बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपला. फलंदाज क्रमांक इथे 6वा होईल बाद. आणि रामवर्धनी कापडे बुद्रुक. मी सुरवसे सरांना, शिंदे सरांना विनंती करेल की आपण तीनही मित्र या ठिकाणी जॉईन व्हा. नवीन बाटण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी अजिंक्य दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. अजिंक्य गोलंदाजी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो. अजिंक्य सकपाळ मैदानावरती दाखल झालेला पाहायला मिळतोय. मुंबईच्या सर्वाधिक महत्वाचा असं स्थळ डोंगरी, ज्या डोंगरीने अनेक गँगस्टर्स दिले या संपूर्ण मुंबापुरीला आणि महाराष्ट्राला, त्याच डोंगरीमधून येणारा आणि डर्बीचं क्रीडांगण गाजवणारा या षटकातील एकंदरीत 3 चेंडूचा खेळ संपलाय. पहिला चेंडू व्हाईट बॉल, दुसऱ्या बॉलवरती विकेट आली, तिसरा बॉल एक सिंगल, चौथा बॉलवरती विकेट, अर्थात लीगल 3 बॉल डिलिव्हर्ड झाल्यात. एक चेंडू जो अवांतर स्वरूपाचा आला होता. अनेक गोष्टींना आज मला वाटतं ज्या गोष्टी चिकू करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळायचा, आज योगेश शेलार यांनी ते केलं. बॉल एक्झॅक्टली किती झाले? धाबा त्या धावफलकावरती 73, 6 फलंदाज झाले ते बाद. अजिंक्य मैदानाच्या आतमध्ये, चेंडू मैदानाच्या बाहेर. वॉट अ स्ट्रोक. रन्स मिळतील त्या बॉलवरती 6. हा आलाय षटकार. संघाची धावसंख्या 79 ऑन दी बोर्ड. 79 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेचा बॉल आणखीन एक ऑन साइडला केलाय. गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक अजित चेंडूवरती आलाय जरूर, परंतु इथून 2 धावा कंप्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळाल्यात. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारतीये. स्कोर कार्ड वरती धावा त्या एकंदरीत 81 धावा धावफलकावरती. पीटीपीएल सीझन 4, पीटीपीएल चौथं पर्व आलं, परंतु 560 फोकस या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाले. 560 फोकस या स्पर्धेच्या माध्यमातून लगावण्यात आले. अर्थात पोलादपूर तालुक्याचे 560 खेळाडू तुम्हाला या स्पर्धेमध्ये ज्यांनी फॉर्म फिलअप केले होते. यावेळेचा बॉल आणखीन एक ऑन साइडला केला. चिकू चेंडूच्या खाली येतोय, त्याने झेल टिपला
आणखीन एक धक्का, 7वा फलंदाज होईल बाद. 81 या धावसंख्येवरती इनिंग इथे संपली आहे. 82चं टार्गेट या सामन्यामध्ये ठेवण्यात आलंय आणि सेकंड इनिंगकडे वळण्याआधी आपण टॉस करणार आहोत. परंतु जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल या पण माझे जवळचे निकटवर्तीय मित्र आणि या पोलादपूरचा गोड आवाज निलेजी पवार सर यांचा आवाज ऐकणार आहात. थँक्यू. धन्यवाद जय सर. चला टॉस साठी कल्पेश या लगेच या. कल्पेश. रामवर्धानी कापडे बुद्रुक विरुद्ध लक्षा किंग या दोन संघादरम्यान पुढचा सामना. लुजर लुजर दोन्ही संघांनी एक एक मॅच गमावली आहे. डू ऑर डायची मॅच आहे. जो जिंकणार आहे तो या स्पर्धेमध्ये थांबेल आणि जो पराभूत होईल त्याला ही स्पर्धा सोडावी लागेल या वर्षीची. जे तिघे या सर, आपण तिघ या मध्ये या सर. तुम्ही इथे आज पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार साहेब देखील आपण व्यासपीठावरती त्यांना पाहतोय. तर टॉस करतोय आपण या ठिकाणी. तर टॉस केला जाईल. रामवर्धनी कापडे संघाचा कर्णधार कल्पेश मोहिते. ऐतिहासिक पोलादपूर. टॉस जिंकलाय लक्षा किंग. सूरज निर्णय काय असणार आहे? निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग करू. तर नक्कीच शुभेच्छा असतील आपल्या दोघांनाही नेक्स्ट मॅच साठी. सर मी विनंती करेल की आपण पुन्हा एकदा व्यासपीठावरती बसा आणि या मॅचचा आनंद घ्या. नक्कीच या तीनही सरांना आम्ही पाहतो जिथं जिथं स्पर्धा असतात, खास करून तरी एक ढाणे सर नाही आहेत, नक्कीच सोबतच असतात जिथे जिथे स्पर्धा असतात. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या त्या वेळेला खास करून साखरला आमची भेट जरूर होते आणि आज PTPL देखील दरवर्षी सर येत असतात. आज देखील आलेत आणि या पुढचे काही दिवस बाकी तेव्हा देखील येतील. शिंदे सर नक्कीच या PTPL विषयी तुम्हाला विचारील. पोलादपूरचं हे क्रिकेट त्याविषयी. धन्यवाद निलेश. या ठिकाणी खरोखरच हे PTPL ज्या मॅचेस आहेत, मला वाटतं हे 4थं पर्व आहे आणि खरोखर या 4थ्या पर्वामध्ये हे सर्व दिग्गज खेळाडू या PTPL म्हणजेच पोलादपूरच्या नगरीमध्ये येतात. खरोखर की एक छान माहोल तयार होतो आणि ह्या नवोदित खेळाडूंना एक उत्तुंग असा प्लॅटफॉर्म मिळतो या ठिकाणी. आणि बहुधा यातील काही खेळाडू आपल्या रायगड जिल्ह्याच्या संघामध्ये खेळत असावेत, जरी खेळत नसतील तर त्यांना तो एक प्लॅटफॉर्म मिळणार आहे. आणि हीच या PTPLच्या मागची भूमिका असणार आहे की यातून जे खेळाडू खेळणार आहेत, ज्याच्याकडे स्किल आहे, गुणवत्ता आहे, ते खेळाडू आपल्या रायगड जिल्ह्याच्या टीममध्ये खेळावेत. त्यांना आपण सदिच्छा देऊया. ह्या सर्व खेळाडूंनी ज्या PTPLमध्ये संघाने भाग घेतलेला आहे त्या सर्व संघांना मी शुभेच्छा देतो. आयोजक जी कमिटी आहे, ही आयोजक कमिटी ही अगदी अवर्णनीय आहे. यांचं जे आयोजन आहे यामध्ये कुठलाही कसूर सोडत नाहीत. त्यामध्ये स्वप्नीलजी उतेकर आहेत, सन्माननीय स्वप्नीलजी चोरगे साहेब, त्यानंतर सिद्धेशेठ आहेत आणि सर्वात माहीत आहे की संदीप सर जे आहेत की खरोखर पोलादपूरमध्ये क्रिकेट रुजवण्याचं जे महत्त्वाचं काम आहे ते संदीप सरांनी केलेलं आहे आणि त्यांना जी सर आपण पदवी दिलेली आहे ती अगदी योग्य आहे. आणि खरोखरच क्रिकेट जे माहोल तयार झालेलं आहे पोलादपूरमध्ये, दरवर्षी हा माहोल वाढतच चाललेला आहे. पुन्हा मी एकदा सर्व आयोजक कमिटी, सर्व खेळाडू आणि आमचे जे समालोचक आहेत गोड आवाजामधले पवार आणि त्यांचं नाव काय जयेश भोसले सर, की खरोखर त्यांची अशी कॉमेंट्री आहे की ऐकतच राहावं. तर मी सर्वांना शुभेच्छा देतो. तसेच माझे सहकारी आमचे सुरवसे सर आणि मोरे सर आहेत. आमचा एक मोहरा जरा कामानिमित्त बाहेर गेले, ढाणे सर. आमच्या वतीनं तुम्हा सर्व क्रिकेटप्रेमींना, आयोजकांना आणि सर्व खेळाडूंना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. नक्कीच सर या शब्दासाठी बरंच काही घडलं, परंतु पोलादपूर तालुक्यामध्ये एकमेव असं असोसिएशन आणि अशी PTPL पुन्हा होणे नाही, कोणी करू शकणार नाही. कॉपी करणारे भरपूर आहेत, परंतु याची कॉपी कोण करणार नाही. धन्यवाद सर. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा.
धन्यवाद. पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने जातो. एक महत्त्वपूर्ण सामना आपल्या भेटीला येतोय. अगदी दुसऱ्या डावाला सुरुवात होते. 81 धावांचा 82 धावांचा पाठलाग करायचा आहे. 2 धावा या ठिकाणी कुंभळवणे टीमच्या स्कोर कार्डमध्ये अगोदर ऍड केल्या आहेत. पहिला बॉल गोलंदाजी मार्कवरती हेमंत उतेकर. पहिल्याच बॉलवरती फटका कव्हरच्या दिशेने शॉट मिड ऑफला क्षेत्ररक्षक. चांगली फिल्डिंग, बॉल अडवलाय. पहिलाच बॉल निर्धाव स्वरूपाचा आलाय. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक असं स्वागत. आपण पाहतोय पीटीपीएल पर्व 4 आणि त्यातले तिसरा सामना आपल्या भेटीला येतोय. हा बॉल कट केला. इथं मात्र पुन्हा एकदा गलीमध्ये क्षेत्ररक्षक राकेश हुतेकर आता पाहायला मिळत आहेत. बॉल अडवलाय, स्टॉप केलाय, कोणती धाव मिळत नाहीये. 82 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. जय मल्हार प्राप्ती 11 कुंभळवणे या टीमला कशा पद्धतीने केलं जाईल पाहणं महत्वाचं असणार आहे. हा बॉल टोलवलाय. अजित चोरगेच्या बॅटमधून फटका आलाय. क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न करतोय, प्रयत्न पडले अपुरे. बॉल गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आला अजित ब्रँडेड षटकार. हेमंत उतेकर येणार आहे, त्यांना माहिती आहे योगेश शेलारना, म्हणूनच की काय अजितला बॅटिंगला आणलं आणि अजित मात्र चांगली बॅटिंग करतोय. त्याच्या बॅटमधून आणखीन एक चौकार आलाय. 2 मोठे फटके खेळलेत लगातार. धावसंख्या जाऊन पोहोचली 10 या आकड्यावरती. ज्याची चांगली शेवट देखील त्याचा चांगला असं नेहमी म्हटलं जातं. परंतु मैदानाच्या आतमध्ये 82 धावांचा पाठलाग करायचा आहे. 12 झाल्यात. इथून पुढे अजूनही जर पाहिलं तर 70 धावा बनवायच्यात. आणि या मैदानामध्ये आतापर्यंतचा हायएस्ट टोटल जर पाहिली हनुमाननगर वॉरियर्स या टीमनं 113 धावा पहिल्या मॅचमध्ये पहिल्या दिवसामध्ये बनवल्या गेल्या होत्या. 6 षटकामध्ये 113 धावांची खेळी. 91 धावा बनवल्या होत्या. अजिंक्य पवारनं त्याच्या बॅटमधून धावा आल्या होत्या. परंतु ही मॅच देखील तेवढीच महत्त्वाची आहे. मोठा फटका आलेला नाहीये. बॅटवरती बॉल बरोबर आला. दीपक जाधव त्या ठिकाणी पोहोचेल. त्याच्यानंतर अजिंक्य सकपाळ चेंडू उचलेल, फेकेल, तद्वर एक सिंगल घेतली जाते आणि एकेरी धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे जाते 13 या आकड्यावरती. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. जे प्रेक्षक tenniscricket.in ला जुळले त्यांचं देखील हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय पीटीपीएल पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण ही स्पर्धा पाहतोय. सिद्धेश शेट्टी युवा मंच पुरस्कृत यंगस्टार पोलादपूर आयोजित असणारी ही पोलादपूर तालुका प्रीमियर लीग. आजचा दिवस 4था. काल देखील आपण भारतातले खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळाले. महाराष्ट्रातील खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळाले. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील संघ खेळताना पाहायला मिळाले. पुणे जिल्ह्यातील खेळाडू या ठिकाणी आले. आज मात्र आपल्या पोलादपूर तालुक्यातील पुन्हा एकदा खेळाडू या मैदानामध्ये दाखल झालेत. पुढचा बॉल रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट केलाय. सक्सेस देखील होतोय आणि या बॉलला गणेश शिरावळे एका आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये फटका खेळतोय. 4. नक्कीच पहिल्या ओव्हरचा संपलाय खेळ आणि पहिल्या ओव्हर नंतर धावफलकावरती तब्बल 17 धावा धावफलकावरती आहेत. एक षटक संपलंय, 17 धावा. सुरुवात चांगली केली आहे अजित आणि गणेशनं. 17 धावांची भागीदारी पहिल्या षटकामध्ये केली आहे. 17 धावा बनवल्यात. मी विनंती करणार आहे बाहेर वरती आलाय. परसुलेचा आणखीन एक चांगला खेळाडू
त्याच्या अगेन्स्ट अजित चोरगे कापड्याचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. लोअर फुल टॉस बॅटवरती बॉल बरोबर आलेला नाहीये. एक सिंगल तिकडे मिळेल. एकरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाईल. अजित चोरगेने सुरुवात चांगली करून दिली आहे आणि नेहमीच तो अगदी चांगले फटकेबाजी नेहमीच करत असतो भैरवनाथ कापडे कोर संघासाठी. मंगेश बेलोसे यांच्या टीममध्ये नेहमी त्याला अगदी आपण चांगला खेळ करताना पाहायला मिळाला आहे. परंतु आज या मॅचमध्ये कुंभळवणे गावाकडून त्याला बोली लगवण्यात आली आणि तो चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळतोय. अजिंक्य आलाय गोलंदाजी मार्कवरती. 82 धावांचा पाठलाग चालू आहे आणि या 82 धावांचा पाठलाग करत असताना गणेश शिरावळे आणि त्याच्या जोडीला असलेला अजित चोरगे हे दोनही खेळाडू, एक रानवडी गावचा खेळाडू गणेश शिरावळे नेहमीच आपल्या एक आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये तो बॅटिंग करत असतो. वेगवेगळे फटके त्याच्या बॅटमधून येत असतात. एक चौकार त्याने ठोकलाय, एक बॉलवरती त्याने 4 धावा जमा केल्यात. परंतु यापुढचे चेंडू कशा प्रकारे खेळेल आणि कशा प्रकारे धावा बनवेल पाहणे महत्वाचं असणार आहे. पुढे सरसावलेत ऑन साईडला, फुल टॉस घेतला, बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. गणेश शिरावळेच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. करू शकणार नाहीये रायगड जिल्ह्यामध्ये. पुढचा बॉल आडव्या बॅटनं ऑन साइडला मिड विकेटला खेळलाय गणेश शिरावळे. ब्रँडेड फटका, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. प्रतिसाद सर या पीटीपीला मिळालाय, कारण या पर्वामध्ये आपण 24 संघ पाहतोय. विजेत्या संघ मालकाला 1.5 तोळ्याची चेन दिली जाणार आहे. पुढचं 5वं पर्व येते, त्यासाठी देखील 32 संघ आणि त्याची नोंद देखील सुरुवात आहे. आणि त्या पीटीपीएल विजेत्या संघाला 4 व्हीलर कार दिली जाणार आहे. या आताच चर्चा चालू आहे संपूर्ण महाराष्ट्रावर. 10 संघ आतापर्यंत बुकिंग झालेत आणि बुकिंग रक्कम 10,000 रुपये ती स्वप्नील चोरगे आणि संदीप कदम यांच्याकडे जमा करून आपल्या या पीटीपीएलचा आस्वाद पुढच्या 5व्या पर्वामध्ये देखील घ्या. पुढचा बॉल, हा बॉल बॅटची कडा घेतली, गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याला हुलकावणी दिली, बॉल थांबत नाहीये. लगातारचा तिसरा मोठा फटका गणेश शिरावळेच्या बॅटमधून, आणखीन एक चौकार. नागपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा नाद कदापि करू नका, कारण येणाऱ्या कालावधीमध्ये अनेक मोठमोठ्या स्पर्धा तुमच्या भेटीला येत आहेत. पळचिल गावची स्पर्धा, ग्रामीणचा वर्ल्ड कप याच मैदानामध्ये अगदी मोठ्या रकमेचा आपल्या भेटीला येतोय. पुढच्याच महिन्यामध्ये ती स्पर्धा देखील याच मैदानामध्ये होते. आपण कापडे विभाग प्रीमियर लीग पाहतो, ढवळी विभाग प्रीमियर लीग पाहतो, मोठमोठ्या स्पर्धा आपण नक्कीच पाहतो. परंतु या स्पर्धेची वाट 1 वर्ष पाहत असतात आपले खेळाडू, ती म्हणजे पीटीपीएल. सर्वत्र चर्चा आहे रायगड जिल्ह्यातील 1 नंबरचे प्रीमियर लीग म्हणजेच पीटीपीएल. आज आपण पाहतो या 4थ्या दिवसामध्ये अगदी रविवारपर्यंत ही स्पर्धेचा आस्वाद पोलादपूरकर घेणारे आणि पोलादपूर तालुका संपूर्ण घेत असताना पाहायला मिळतोय. काल महाडचे खेळाडू खेळले, ते बोलले की आम्ही पोलादपूरचे जर असतो तर आम्हाला ही स्पर्धा, ही पीटीपीएल देखील खेळायला आवडली असती, आणि अशी पीटीपीएल असे आयोजन होणं नाहीये. हा बॉल फटका फसलाय, चेंडू हवे, जेल होणार का? क्षेत्ररक्षक बॉल खाली पोचलाय, जेल टिपलाय, महत्वाची विकेट आली आहे. गणेश शिरावळे बाद. झालाय, त्याच्या बॅटमधून धावा आल्या त्या 18. 1 षटकार 3 चौकार, 18 धावा त्याने केल्या. सुरुवात चांगली करून दिली. दत्ता मोरे यांचं देखील आगमन या ठिकाणी होत असताना पाहायला मिळतोय. ते थोडेसे नाराज देखील आणि थोडेसे खुश देखील आहेत, कारण पीटीपीएल मध्ये संघ त्यांचा क्वालिफाय झालाय. सुनील उतेकर आणि निलेश मापदे यांचा संघ सुपर 12 मध्ये दाखल झालाय. एसके लाईव्ह इव्हेंट पहिल्यांदा 4 वर्षामध्ये हा संघ क्वालिफाय झालाय सुपर 12 मध्ये. एसके लाईव्ह इव्हेंट हा संघ नक्कीच
परंतु काल डी मोरे यांचा संघ ओपन गटात देखील खेळताना पाहायला मिळाला. संघाची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. पोलादपूर तालुक्यातील खेळाडू सरांनी सांगितलं की रायगडमध्ये खेळावे. सर, रायगडमध्ये न खेळता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या या तालुक्याचे खेळाडू सध्याच्या घडीला खेळत आहेत आणि खुल्या गटामध्ये व्यावसायिक गटामध्ये देखील आपले आणि आयकॉन म्हणून देखील या पोलादपूर तालुक्याचे खेळाडू आणि आपले या असोसिएशनचे खेळाडू खेळताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल अजिंक्यचा. हा बॉल आल्या वेगळा फटका. योगेश शेलार ब्रँडेड फटका, षटकार. बॅट घेऊन आले आणि आल्या पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय. या ठिकाणी योगेश शेलार काय बॅटिंग करतायत. 38 वरती धावसंख्या. 2 षटकांचा खेळ संपलाय. या षटकामध्ये अजिंक्यने खर्च केल्या धावा 21 आणि महागड षटक आपलं पाहायला मिळालं. पॉवर प्लेचं दुसरं पॉवरफुल समाचार या षटकामध्ये घेण्यात आलाय. गणेश शिरवळेने देखील धावा बनवल्या. योगेश शेलार आणि आले आणि बाहुबली असल्याची जाणीव त्यांनी करून दिली आहे. षटकार ठोकलाय. या स्पर्धेमध्ये बरेच रेकॉर्ड घडले. ओमकार घाडगे यांचा संघ आपण पाहिला. अक्कलकोट ग्रुप 12 बॉल 8 धावा त्या बनवू दिल्या गेल्या नाही. मंगेश बेलोच यांचा संघ आपण पाहिला. त्यामध्ये अगदी चांगली गोलंदाजी विटू कर्नाळेने केली होती. परंतु एक सामना असा देखील झाला. शैलेशभाई चिकणे यांचा संघ आपण पाहिला. योगेश सरकार त्यामध्ये 36 बॉलमध्ये 44 धावा या डिफेंड केल्या योगेश सरकार किनेश्वर या टीमनं. 2 षटक संपलेत. 38 धावा 82 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. योगेश शेलार बाहुबली, पोलादपूरचा बाहुबली, परंतु बॅटिंगसाठी सध्याच्या घडीला स्ट्राईक एंडला आपण पाहतोय अजित चोरगे याला. वेगवान चेंडू टाकलेला, टॅप केलाय, कव्हरच्या दिशेने चेंडू केलाय. चेंडू मार्गस्थ होतोय. चेंडूचा पाठलाग केला जातोय. चेंडू थांबत नाहीये परंतु चांगलं बॅकअप आदित्य कदम त्या ठिकाणी होता. धामणदेवी गावचा सुपर चिता आपण पाहायला मिळाला. त्याने बॉल स्टॉप केलाय. 2 धावा घेतल्या. 3 धावा घेतल्या. 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वेगानं पुढे जाते. 41 आकड्यावरती 41 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. IPLच्या इतिहासामध्ये आपण IPL पाहतोय. सध्याच्या घडीला IPL देखील चालू आहे. IPLचा थरार पाहतोय परंतु PTPLचा थरार आपण पोलादपूर तालुक्यामध्ये पाहतोय. आणि पोलादपूर तालुक्यामध्ये एक असा सामना आपल्याला पाहायला मिळाला. तो शैलेशभाई चिकणे योगेश सरकार यांचा संघ. 36 बॉलमध्ये 44 धावा समोरील संघाला बनवू दिल्या गेल्या नव्हत्या. स्वामी 11 तुटवली हा संघ होता. परंतु ही मॅच देखील तेवढी महत्वाची आहे. दोन्ही संघांना जो जिंकणार आहे तो सुपर 12 मध्ये जाणार आहे आणि शनिवारच्या दिवसामध्ये खेळण्यासाठी दाखल होईल. पुढचा बॉल श्रीवस्ता फटका अटेम्प्ट केलाय आणि सक्सेस देखील झाले. योगेश शेलार यांच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. पाठलाग करायचा आहे. चांगली सुरुवात केली होती आणि त्याचाच फायदा अजित चोरगे अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 1 विकेट गेली आहे. योगेश शेलार 2 बॉलवरती 10 धावा जमा केल्यात. अगदी जर पाहिलं तर अजित 15 धावांवरती बॅटिंग करतोय. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पाहतोय. पर्व 4 आजचा 4थी रात्र आजची. पुढचा बॉल हेमंत उतेकर वैयक्तिक दुसरं षटक टाकतोय. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट केला. आता मात्र यशस्वी झालेले नाहीयेत. अपयश पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. चांगली कामगिरी यष्टनच्या मागे आम्ही नेहमीच पाहिले. पोलादपूर तालुक्यामध्ये गणेश शिरवळेला पाहतो जो अगदी यष्टनला खेटून उभा राहतो. दीपक जाधवला देखील पाहायला मिळतो आणि आनंद निकम हा देखील यष्टीरक्षक असताय की तो यष्टनला खेटून उभा राहतो. तसेच संदीप कदम यांना देखील कित्येक वेळा आपल्याला पाहायला मिळतात. आज सिद्धेश शेट यांना देखील आपण पाहिलं. ओमकार घाडगे पोलादपूर तालुक्यातील एकमेव यष्टीरक्षक आहे. त्याच्या नावावरती बरेच पुरस्कार त्यांनी प्रदान केले होते. पुरस्कार त्यांनी घेतले होते. हेमंत उतेकर हे षटक या षटकामध्ये धावा आल्यात. 7 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. परंतु पहिलं षटक देखील महागडं ठरलं होतं.
हा बराचसा बाहेर निघाला, चेंडू टप्पा पडल्यानंतर वळण घेतलं, बाहेर निघाला, ही खास येते हेमंत उतेकरची. बऱ्याच मोठमोठ्या संघाकडून हा खेळाडू नेहमीच खेळत आलाय. पुण्यातील क्रिकेट असू देत, पोलादपूरचं क्रिकेट असू देत. त्यांनी सांगितलं की पोलादपूर तालुक्यामध्ये माझी काही ओळख नव्हती, परंतु संदीप कदम यांच्यामुळे माझं पोलादपूर तालुका मला ओळखू जाऊ लागला आणि त्याचाच फायदा त्याला झाला. हा चेंडू चांगला टाकला होता, कीपरकडून चुकी झाली. एक सिंगल लगेचच पूर्ण करण्यात आली आहे. एक धाव. या स्पर्धेसाठी नक्कीच मेडिकल किट उपलब्ध करून दिलंय अंबिके मेडिकल, केमिस्ट अँड ड्रगिस्ट, प्रोप्रायटर अनिल कुमार भोसले यांच्या माध्यमातून हा मेडिकल किट आपल्याला या स्पर्धेसाठी देण्यात आलाय. धन्यवाद, आपला आभार आहोत आम्ही. धावफलकावरती धावा आहेत त्या सध्याच्या घडीला 46 धावा धावफलकावरती आहेत. योगेश शेलार आपली चुणूक दाखवत आहेत मैदानाच्या आतमध्ये. अजित चोरगे देखील चांगले बॅटिंग करतोय. वेगवान चेंडू होता, कट केला, स्क्वेअर कट पाहायला मिळाला अजितच्या बॅट मधून. नो बॉल वरती आलाय हा चौकार. मिळतीये अगदी जय मल्हार प्राप्ती कुंभळवणे 11 या संघाच्या धावा झाल्या धावफलकावरती. 51 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल हेमंतचा, फ्री हिटचा बॉल टोलवलाय, चेंडू हवेत आहे. एक धाव तर घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का? आणि केला जातोय दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न, परंतु ही धाव अंगलट येऊ शकते आणि आलीये. बाद होतोय अजित चोरगे. धावा मात्र घेत असताना धावांसाठी धाव अजित चोरगेची पाहायला मिळते. अगदी ही धाव पूर्ण झाली आहे का? फलंदाज बाद असणारे फलंदाज पंचांनी घोषित केलाय बाद आणि मिळते विकेट. दीप कदम यांचं देखील आगमन. पुण्याचे एकदा या स्पर्धेचे जनक, PTPL चे जनक, ज्यांनी पोलादपूर तालुका महाराष्ट्रभर घेऊन गेले, महाराष्ट्रामध्ये चर्चा करण्यास भाग पाडलं, असे पोलादपूरचं वैभव संपूर्ण मुंबई असू देत, पुणे असू देत आणि पोलादपूर तालुका असू देत, प्रत्येकाला, प्रत्येक युवकाला कामधंदा देण्याचं काम देखील या माणसाने केलं आणि आम्ही देखील जे आहोत ते या माणसामुळे देखील आहोत सर. नक्कीच प्रामाणिकपणे सांगेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 52 धावा धावफलकावरती आहेत. इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगला येतोय. धावफलकावरती 52 धावा आहेत. 82चा पाठलाग चालू आहे. अजूनही जर पाहिलं तर 30 धावांची आवश्यकता असणार आहे. येणारे 18 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. दोन्ही संघाच्या बाजूने सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 18 बॉल आणि 30 म्हणजे 10च्या सरासरीने धावा या ठिकाणी बनवायच्यात टीम कुंभळवणेला. अगदी मंगेश शेलार, संदेश जाधव, मंगेश जाधव यांचा संघ आपण पाहतोय कुंभळवणे. कापडे विभाग प्रीमियर लीग मध्ये देखील या संघ मालकाचा संघ नेहमीच पाहायला मिळाला आणि योगेश शेलार यांच्या खांद्यावरती नेतृत्व पदाची धुरा नेहमीच या संघ मालकांनी दिली आणि विश्वास दाखवलाय. परंतु आज या विश्वासाला सार्थकच ठरवतायत हे योगेश शेलार आणि त्यांची संपूर्ण टीम. विनायकजी दीक्षित यांचा संघ देखील आपण PTPL 5व्या पर्वामध्ये आराध्या अर्णव 11 छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर हा संघ देखील PTPL पर्व 5 मध्ये
खेळताना पाहायला मिळेल. तर या ठिकाणी आशिष कोळसकर आपलं हार्दिक स्वागत. उद्याच्या दिवसामध्ये त्यांना देखील इन ॲक्शन पाहणार आहोत. तसेच निलेशदादा कोळसकर यांना देखील आपण उद्या पाहणार आहोत. हा बॉल सोडलाय, विकेट किपरला बीट केलंय, मागे खेळाडूंना बीट केलं आणि बॉल लॉंग स्टॉप रिझनला गेला. 22 येतोय चौकार. अगदी डान्सिंग अंपायर म्हणून त्यांना ओळखलं गेलं पोलादपूर तालुक्यामध्ये. सडवली गावातून झालेल्या त्यांच्या सुरुवात पंचांची आणि तिथून डान्सिंग अंपायर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रावर ओळखू जाऊ लागले. शफल झाले, बॉलला खेळलं मागे, फाईन लेगला चेंडूला पाठवलं. योगेश शेलार यांचा आणखीन एक चौकार. थँक्यू. 2 बॉलवरती 2 चौकार आलेत. पहिला चौकार 22 आला, दुसरा चौकार योगेश शेलार यांनी फाईन लेगला खेळला. आदित्य कदम गोलंदाजी मार्कवरती आलाय. मागील मॅचमध्ये पहिली मॅच खेळत असताना 5 विकेट त्याने घेतल्या होत्या, परंतु आता कुठेतरी मागणा ठरतोय. आल्या फटका खेळाय, पुन्हा एकदा आक्रमण केलं गेलंय आदित्यवरती. क्षेत्ररक्षक अजिंक्य सकपाळ चेंडूवरती वेगाने आलाय. एक सिंगल घेतली जाते, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. चांगली फिल्डिंग अजिंक्यची आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं कुंबळवणे टीममध्ये चिकू खेळतोय, त्याने अफलातून फिल्डिंग केली आहे. 2 झेल अगदी चांगले टिपले गेले, त्यासाठी तो ओळखला जातो. परंतु या किरण वॉरियर्स भोगाव टीममध्ये देखील आदित्यला आपण पाहतो चांगली फिल्डिंग करत असताना. या टीममध्ये अजिंक्यला देखील पाहतोय, हेमंत देखील आहेत, दीपकला देखील आपण पाहतोय. असा परिपूर्ण असलेला संघ मैदानाच्या आतमध्ये. परंतु ही मॅच कोण जिंकणार आहे सर्वांचं लक्ष लागणार असणार या मॅचकडे, कारण कोणता संघ सुपर 12 मध्ये जाईल त्यासाठी चालू असलेली लढत. हा बॉल अगदी टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली, टॉस झाला, चेंडू समोरून निघून गेला. पाहत राहिले बॅटर्स त्या ठिकाणी. डॉट आलाय, डॉट चेंडू येतोय बॅटिंगसाठी. मंगेश जाधव संघाचे संघ मालक देखील आहेत आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. या चेंडूला सन्मान द्यायचा होता, परंतु टप्पा पडला. पुन्हा एकदा वळण घेतलं, मंगेश जाधव यांना थांबवलं. या बॉलवरती देखील डॉट चेंडू आलाय, डॉट बॉल. महत्वाचा असणारे हा डॉट बॉल. येणारे चेंडू शिल्लक असणारे त्या यापुढील आपण जर पाहिलं तर चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. येणारे बॉल बाकी येते 13 बॉल 21 धावांची आवश्यकता. शॉर्ट बॉल त्याच्यावरती हुक केला, पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मंगेश जाधव यांचा ब्रँडेड स्ट्रोक, षटकार. आपती 11 कुंबळवणे या टीमला टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आला. सुरुवात चांगली केली होती हेमंत उतेकडनं, त्याच्या बॅटमधून 31 धावा आल्या, परंतु त्याच्यानंतर काही फलंदाजांनी निराशा केली आणि संघ जर पाहिला तर 81 बनवल्या होत्या, 82 करायच्या होत्या, परंतु गोलंदाजी मात्र जर पाहिली तर हेमंत उतेकर थोडासा मागणा ठरला. 2 षटकं त्याने हाताळली, 28 धावा खर्च केल्या आपल्या 2 षटकामध्ये आणि अजिंक्य सकपाळचं देखील षटक आपण पाहिलं, 21 धावांचं षटक त्याने हाताळलं होतं. खराब कामगिरी, खराब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये किरण वॉरियर्स भोगाव या टीमची पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती आता 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असताना दीपक जाधव याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय कर्णधाराने. कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाणार, कशा पद्धतीने धावा या वाचवल्या जाणार, महत्वाचं असणार आहे. पीटीपीएलचा थरार आपण पाहतोय, क्रिकेटचा भव्य दिव्य सोहळा आपण आज या 4थ्या दिवसामध्ये 4थ्या रात्रीमध्ये पाहायला मिळतोय. दीपक आलाय गोलंदाजी मार्कवरती. परसुले गावचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय गोलंदाजीसाठी, परंतु बॅटिंगसाठी दोन्ही खेळाडू जर पाहिले तर कुंबळवणे गावचे आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट, चांगल्या दर्जाचं क्रिकेट योगेश शेलार यांना देखील आपण पाहतो. खुल्या गटातील क्रिकेट पुण्याचा असू देत, महाडमध्ये असू देत, तसेच पोलादपूरचं क्रिकेट असू देत, बराचसा अनुभव त्यांच्याकडे देखील आहे.
40+ क्रिकेट देखील ते नेहमी सातत्याने खेळत असतात आणि कापडे हुबा क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष पदावरती देखील विराजमान आहेत. परंतु आज ही मॅच महत्त्वाची असणार आहे त्यांच्यासाठी. जो जिंकणार तो सुपर 12 मध्ये दाखल होईल आणि जो पराभूत होईल त्याला अजून एक संधी असणार आहे. 12 बॉल 15 गोलंदाजी मार्क वरती दीपक. हा ट्रॅकर होता, कव्हरला खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याला हुलकावणी देत निघून जातोय सीमारेषा पलीकडे. एक्स्ट्रा कव्हरला खेळलेला फटका, चौकार. सामना आलाय 11 बॉल आणि 11 धावांवरती. 11 चेंडू 11 धावा. याच मॅच आपण गेली 2 दिवस पाहिल्यात. 12 चेंडू 8ची आवश्यकता असताना डिफेंड झाल्यात त्या धावा. बॉल कटा बॅटची कडा घेतली तिकडे क्षेत्ररक्षक राकेश उतेकर स्वतः गलीमध्ये तैनात आहेत. धाव मिळणार नाही, डॉट बॉल येतोय. आता इथून पुढे एक एक डॉट बॉल महत्वाचा असणार आहे किरण वॉरियर्स भोगाव टीमसाठी. 3 सामने आपण पाहिले, शेवटच्या बॉल पर्यंत रंगले, शेवटच्या षटकापर्यंत जाताना पाहायला मिळाले परंतु योगेश शेलार कदापि ते करणार नाहीयेत. मॅच लवकर फिनिश करण्याच्या तयारीमध्ये असणार आहेत. हा बॉल एक्स्ट्रा कव्हरला, पुन्हा एकदा चांगला फटका. योगेश शेलार यांच्या बॅट मधून एक्स्ट्रा कव्हरला ठोकलाय षटकार. आपण जर पाहिलं तर त्यांच्या बॅटमधून 3 चौकार 2 षटकार आणि ते देखील अगदी डोळ्याची पार न फेडणारे ठोकलेत. हा बॉल उंच गेलाय, हवेत गेलाय आणि लांब देखील गेलाय. विजयी फटका, मॅच फिनिश ऑन स्टाईल. योगेश शेलार यांच्या बॅटमधून विजयी षटकार. हा क्वालिफाय होतोय सुपर 12 साठी आणि पुढच्या मॅच साठी आपण नक्कीच या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच योगेश शेलार. 15 धावा दिल्या, 2 विकेट घेतल्या आणि 31 धावांची विस्फोटक खेळी केली. वन्स अगेन पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच योगेश शेलार, पोलादपूरचा बाहुबली. चला नेक्स्ट मॅच साठी सज्ज राहा. लक्ष किंग, चला फिल्डिंग लावून घ्यायची आणि रामवर्धनी कापडे आपण बॅट्समन पाठवा. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. आपण सर या आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया आणि पुढच्या डावासाठी पुढच्या मॅच साठी आवाज तुम्ही ऐकाल खेळ रत्नागिरीवरून आलेले आमचे जवळचे अगदी मित्र सूरज शिंदे यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. तोपर्यंत आपण पोहोचूया या ठिकाणी कॉमेंट इथं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथं मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार दिला जाईल. सूरज जाधव पोलादपूरचे बिल्डर, आपलं हार्दिक स्वागत. तर पहा, अभिमानाची गोष्ट आहे, पहिल्या मॅच मध्ये योगेश शेलार यांना मॅन ऑफ द मॅच मिळाला. तो साहिल धाडणेला त्यांनी डेडिकेट केला आणि आताचा मॅन ऑफ द मॅच अजित चोरगेला ते डेडिकेट करतायत. ही मोठी बाब आहे. आपल्या पोलादपूर तालुक्यामध्येच होऊ शकतं आणि पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्येच होऊ शकतं आणि आपल्या ह्या PTPL मध्ये होऊ शकतं.
आणि नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये योगेश शेलार यांचे सुपुत्र तेजस शेलार इंग्लंडचा दौरा करतायत. म्हणजे आपल्या पोलादपूर तालुक्याची अजून एक अभिमानाची गोष्ट आहे. लेदर बॉल क्रिकेटसाठी इंग्लंडला रवाना होणार आहे. इंग्लंडचा 21 दिवसांचा दौरा योगेश शेलार यांचे सुपुत्र तेजस शेलार यांचा असणार आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार एक आकर्षक मेडल, जे मात्र असोसिएशनचे कार्याध्यक्ष सुनील सकपाळ साहेब यांच्या वतीने एक आकर्षक टी शर्ट आणि ट्रॉफी देखील. योगेश शेलार हे आपण 2 मिनिटं नक्कीच वार्तालाप करूया. पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच मिळाला, तो देखील आपण अजितला डेडिकेट केलाय. नक्कीच सर, काय माहिती आहे का, आपण जर यंगस्टरना जर आपण सपोर्ट केला तर ते नक्कीच चांगले खेळतील. यंगस्टरला सपोर्ट करायचा. आणि माझी टीम मी आधीच सांगितलं होतं की